मॅच मैदानामध्ये सुरुवात होती. एक बाजूला निंबोडे आणि यांच्या विपक्षामध्ये वाशिवली टीम. निंबोडे टीमने इथे मात्र टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. अगदी उशिरा आली आणि पॅनलाइज केले 4 धाव्यांसाठी. आपण पाहतोय वाशिवली टीम टॉस हारली आहे. प्रथम फलंदाजी आली आहे वाट्याला आणि 4 षटकांची मॅच पाहायला मिळते. मॅनेटरी पॉवरचं P1चं पहिलं षटक गोलंदाज मार्गस्थ. पहिला बॉल अगदी लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. इथे मात्र उचल फेक केली जाते. श्री गणेश होते पहिल्या बॉल वरती 1 रनच्या 6 धावसंख्या 1 या अंकावरती. पहिलं P1चं षटक गोलंदाज मार्क वरती गोलंदाज निलेश वाघमारे. आणि निंबोडे टीम मध्ये विचार केला तर एक चांगला खेळाडू अगदी मी पाहिलं तर कॉमेंट्री करण्यासाठी सुरुवात केली होती चिचखांबला या टीमच्या इथे आयोजनामध्ये. आणि या इथे मात्र बॉल निघून चाललाय. नशिबाचा येतोय. दुसऱ्या बॉल वरती चौकार. 4 धावा. डीजेला संधी. तर निंबोडी टीमचा एक चांगला खेळाडू आणि कैलास वाघमारे अगदी आयकॉन खेळाडू म्हणून संबोधला जातो. गोलंदाज नशिबाचा चौकार आल्यानंतर या बॉल वरती अगदी पंच आमच्याकडे वळतायत. 2 समांतर हात लांब करतायत. बॉल अगदी डाव्या एसटीच्या बाहेर निघून चाललाय. अवंतर धावेसाठी अतिरिक्त रन्स पाहायला मिळते आणि या रन्सने अगदी धावसंख्या पुढे सरसवली जाते. 6 या अंकावरती. चांगली धावफलकारी धावा अगदी जमवण्याचं काम आपण पाहिलं. दुसरा डॉट बॉल आला होता परंतु नशीब मात्र या टीमचं चांगलं होतं. चौकार आला. नेक्स्ट बॉल. सुरेख बॉल लॉफ्ट केलाय. बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत 4 धावांसाठी वाशिवली टीम कडून. प्रथम फलंदाजी करत असताना चौकार. ड्राईव्ह मध्ये चौकार आलाय. सुरेख बॉल. आपण पाहतो या शृंखलेसाठी प्रकाशजी पवार साहेब अगदी आपण पाहतो युट्यूब लाईव्ह मार्फत घर बसल्या शृंखला पाहतात आणि यांच्या मार्फत आपण पाहतो या शृंखलेसाठी प्रकाशजी पवार वर्णे शुभेच्छा आलेत. साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आपण पाहतोय. आपण पाहतो ही शृंखला अगदी वर्ल्ड टेनिस क्रिकेट माध्यमातून ही शृंखला आपण पाहतोय घर बसल्या प्रेक्षकांसाठी आणि प्रत्येक टीमचे पाठीराखे असतील ज्यांना या इथपर्यंत पोहोचू शकले नसतील परंतु त्यांच्यासाठी देखील इथे मात्र चांगलं दमदार आयोजन पाहायला मिळत आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेट अगदी सुरेख आपण हे टेनिस लाईव्ह टेनिस क्रिकेट पाहतोय आपण. आमच्या समवेत लाभले स्कोरर देखील राहुल. स्कोरिंगची भूमिका आपण पाहतोय समोरच्या दिशेने अगदी लॉंग ऑनच्या दिशेने जो बॅनर आपण इथे लागलाय अगदी कुशा शेठ लोते एक उद्योजक आपण पाहतोय. त्या बॅनर वरती जर षटकार आला ना तर मात्र आपण पाहतोय या मुख्य आयोजक गणेश शेठ खडके आपण पाहिलं तर होमगार्ड अगदी याच्यामध्ये त्यांची आपण पाहिलं तर कामगिरी करत असतात. यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. एक बॅटर बाद झालाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. हर्ष हा फलंदाज मात्र बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती रोहन पारदी वाशिवली टीम कडून डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतो. राईट ओव्हर द विकेट. उजव्या साइडून गोलंदाजी. सुरेख बॉल. इथे मात्र पंबल झाला क्षेत्ररक्षक आणि या बॉल वरती अगदी पाहिलं तर आपण एक बाय स्वरूपामध्ये एक रन्स येते आणि या रनच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 11 या अंकावरती. चांगला बॉल टाकला तिथे मात्र क्षेत्ररक्षक बंबल झाला आणि एक अतिरिक्त धाव पाहायला मिळाली आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती. एक बॅटर बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहन पारदी आणि त्यानंतर त्याच्या सोबत अगदी मंगेश पारदी ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करत असताना 1 विकेटचं पतन केलं. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज निलेश वाघमारे चांगली गोलंदाजी करतो या मैदानामध्ये.
11 धावा जरूर आल्यात. मेन एंट्री पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय आणि या षटकामध्ये एक विकेटचं पतन झालंय. चांगली आपण गोलंदाजी पाहतोय, वेगवान गोलंदाज. नेक्स्ट बॉल, सुरेख बॉल, फटका अगदी लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. यस डीजे. डीजे मास्टर आपण पाहिलं तर अगदी अंतिम बॉल वरती चौकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती मात्र पहिल्या विकेटच्या पतनानंतर 15 या अंकावरती. शेवटच्या बॉलवरती चौकाराला 15 धावसंख्या, एक विकेटचं पतन झालंय. प्रथम गोलंदाजी करताना आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर निंबोडे टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग नंतर नेक्स्ट मॅच साठी आमंत्रित करेल आणि त्यानंतर त्वरित आपण याचा टॉस करण्यासाठी. आणि आपण पाहतोय सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज रोहन नाईक गोलंदाज मार्क वरती सज्ज झाला. डाव्या हाताचा गोलंदाज आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक ला रोहन पारदी फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय. पहिला बॉल, सुरेख बॉल, फुलटॉस बॉल होता, लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, एक धाव जरूर घेतली जाते. क्षेत्ररक्षक तिथे बंबल होतोय आणि या बॉल वरती आपण पाहतोय 2 रन्स येत आहेत. सुरुवात केली आहे पहिल्या बॉल वरती, 2 रन्स आल्या. धावसंख्या 17 या अंकावरती. सुरेख बॉल होता, अगदी पुरेपूर फायदा उठवायचा होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 रन्स आल्या या बॉल वरती. फुलटॉस बॉल होता, लॉलीपॉप पद्धतीचा बॉल होता, उडवायचा होता अगदी मिडॉनच्या डोक्यावरून, परंतु इथे मात्र थोडस अगदी शक्ती कमी पाहायला मिळाली या बॅटर्स कडून. छोटा पॅकेट आहे परंतु बडा धमाका पाहायला मिळेल का? नेक्स्ट बॉल, सुरेख फटका, परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. अगदी दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन, रोहन पारदी. आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी रोहनची विकेट गेली, त्यानंतर जनार्दन ठोंबरे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज, डावखोरा गोलंदाज आपण पाहतोय रोहन नाईक. पहिल्या बॉल वरती अगदी 2 रन्स आले आणि दुसऱ्या बॉल वरती अगदी विकेटचं पतन पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. सुरेख गोलंदाजी करतो डाव्या हाताचा गोलंदाज. आता पाहतोय नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी जनार्दन ठोंबरे. पहिला बॉल, अगदी इथे मात्र सुरेख बॉल, अगदी तिथे मात्र यष्टीरक्षक पंबल. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पंच आमच्याकडे वळतायत आणि या बॉल वरती अगदी हाताचा पंजा ओपन केला जातोय. 1+4 अशा 5 धावा या बॉल वरती पाहायला मिळत आहेत. धावफळकावरती आल्यानंतर नेक्स्ट बॉल साठी सज्ज. इथं पुन्हा डव्या बॅटने बॉलला खेचायचा प्रयत्न. इथे मात्र चुकी वारंवार पाहायला मिळते यष्टीरक्षकाच्या हातामधून. या बॉल वरती बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा हाताचा पंजा ओपन पाहायला मिळतोय. या बॉल वरती अगदी 10 रन्स आपण पाहिल्या आणि या 5 रनच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकली जाते. 27 या अंकावरती
2 विकेटचं पतन झालंय. प्रथम फलंदाजी करते वाशिवली टीम अगदी पाहिलं तर टॉस हारला, परंतु मॅच अगदी आपण रंगतदार पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना अगदी रोहन ठोंबरे गोलंदाजी करतोय. पहिला बॉल अगदी 2 रन्स आल्या. दुसऱ्या बॉल वरती फलंदाज इथे मात्र माघारी धाडला. त्यानंतर 2 बॉल अगदी आपण पाहिलं तर लेंथ लाईन कुठेतरी भरकडली जाते. अवंतर धावा आल्या या बॉल्स वरती. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. या बॉल वरती काय घडलंय, पुन्हा एकदा अगदी पंच वळतात. अगदी लेंथ कुठेतरी भरकडली जाते. चांगली सुरुवात केली होती, त्यानंतर खडतर अगदी आपण पाहतोय या बॉल वरती देखील एक अतिरिक्त रन्स वाईड स्वरूपामध्ये डाव्या एसटीच्या बाहेर बॉल निघून चाललाय. सिंगल रन्स अगदी आपण पाहतोय. 28 धावा धाव फलकावरती. सुरेख बॉल लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय. काय घडतंय, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. सिंगवा हा बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. अगदी आपण हा खेळाडू पाहिला ना तर अगदी चांगलं नेतृत्व आहे खेळाडूकडे. कारण की आत्ताच आम्ही पाहिलं तर त्यांच्याकडे फक्त आम्ही अपेक्षा केली आणि त्यांनी लगेच निर्णय दिला. आम्ही समोरच्या टीमसाठी खेळण्यासाठी संधी दिली. अगदी या खेळाडूचे कौतुक करावे तेवढे कमीच. बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्या 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी प्रवीण शिंगवा टीमचा संघनायक आहे. कर्णधार आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय. दुसरा षटक अजून देखील प्रगतीपथावरती आपण पाहतोय. गोलंदाजी करताना रोहन नाईक गोलंदाजी करतोय. डावखोरा आताचा गोलंदाज. चांगली गोलंदाजी जरूर केली जाते. सुरेख बॉल. इथे मात्र या बॉल्स वरती आपण पाहिलं तर अगदी चुकीची फेकी केली. एकही रन नव्हती. या बॉल वरती चुकी केली गोलंदाजाने. अगदी पायावरती बॉल अदलला होता, परंतु विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी सिंगल रन्स आपण पाहतो या बॉलवरती बाय स्वरूपामध्ये. आणि 1 रन्सने धावसंख्या अगदी पुढे सरकली जाते. 29 आपण पाहतोय. 3 विकेट लॉस ऑफ फलंदाजी करत असताना वाशिवली टीम मंगेश पारधी आणि प्रवीण शिंगवा. मंगेश पारधी हा फलंदाज सलामीला गेलेला फलंदाज होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय, इथे मात्र फलंदाजाला इथे मात्र थांबावं लागेल. पंचांकडे लाऊड अपील केली होती. बॉल अगदी पायावरती आबडला होता. त्यानंतर पंचांकडे लाऊड अपील केली. त्यानंतर पंचांनी लाऊड अपील फेटाळून लावली आणि डॉट बॉलची सांगता आली. धावसंख्या स्थिरावली गेली 29 या अंकावरती. चांगली गोलंदाजी, परंतु या गोलंदाजाने मात्र 2 चुकीचे बॉल फेकले होते. त्यावरती अगदी 10 रन्स आल्या होत्या. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका फसलाय. झेल पकडला जातोय गली रिजन पॉइंट मध्ये. फलंदाज बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश पारधी याच्या पारित संत. जाऊया डीजे कडे. तर आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानामध्ये निंबोडे टीम कडून. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 29 या अंकावरती. आणि त्यानंतर विकेटचं पतन. 4 फलंदाज बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळाले वाशिवली टीम कडून. फलंदाजी करताना धावसंख्या 29. 4 बॅटर मैदानाच्या बाहेर दाखल झालेत. 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय प्रवीण आणि त्याचबरोबर अशोक आणि सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं निकेश गोलंदाज मार्क वरती. पहिला बॉल सुरेख बॉल लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येते. उचल फेक करेल
तोपर्यंत एक सिंगल रन्स येते या बॉलवरती, सन्मान दिलाय बॉलला आणि धावसंख्या 30 या अंकावरती. धावा जमवाव्या लागतील कारण की समोर पाहिलं तर निंबोडे टीम आहे. अगदी आपण पाहिलं तर या टीमचा अगदी दबदबा आपण पाहतो. आदिवासी या समाजामध्ये चांगले टीम, कैलास वाघमारे या टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून म्हटलं जातं. अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये. नेक्स्ट सेकंड मॅच आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग चांगली गोलंदाजी निकेश, पहिला बॉल अगदी एक सिंगल आली, दुसरा बॉल वाईड स्वरूपामध्ये आला. एक या बॉलवरती आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे फंबल होतोय आणि या बॉलवरती देखील सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळते. सिंगल के बिना कुछ नहीं मिलेगा. धावसंख्या अगदी 32 धावा धावफळकावरती. फटके खेचावे लागतील. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. फक्त या अगदी सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 अगदी चुकीचे बॉल आणि तिथे मात्र यष्टीरक्षकाची चुकी आणि या बॉलवरती 10 रन्स अगदी या टीमच्या अगदी पाहू शकाल. सुरेख बॉल अगदी इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात आणि ह्या बॉलवरती अगदी पनिशमेंट केली जाते. एक अतिरिक्त रन्स आपण पाहतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल निघून चाललाय. सिंगल रन्स येते. 33 धावा धावफलकावरती. प्रवीण सिंगवा फलंदाजी करत असताना मोठा फटका, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॉल अगदी आपण पाहतोय शरीरवरती आदळलाय आणि या बॉलवरती सिंगल रन्स येते. सुरेख बॉल लॉफ्ट केला, स्टेट ड्राईव्हला, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. उचल फेक केली जाते आणि तोपर्यंत एक रन्स वरती अगदी समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आपण विचार केला तर निकेश वाघमारे अगदी फलंदाजांना जगडून ठेवण्याचं काम या मैदानामध्ये केलंय. शांतता अगदी पाहायला मिळतीये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे फलंदाजी करत असताना वाशिल टीम. अगदी पाहतोय सुरेख फटका लॉफ्ट केलाय, बॉल निघून चाललाय 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 सीमा रेषा पार. येतोय 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. इथे आपण पाहतोय टीमचा कॅप्टन फलंदाजी करत असताना शांतता झाली होती मैदानामध्ये, परंतु याने सांगून दिलंय की शांत बसण्यासाठी मी काही संत नाहीये. आणि या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक प्रवीण सिंगवाच्या बॅट मधून आलेला हा दमदार दिमागदार षटकार. आपण पाहतो स्कोर बोर्ड वरती 47 धावा धावफळकावरती आपण पाहिलं. धावसंख्या लागली 3 षटकानंतर 47 धावा. अगदी अंतिम षटक आपण पाहतोय. हाणामारीचं षटक म्हटलं जातं. या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर धावा जमवल्या जातील तर टार्गेट सेट होणाऱ्या धावा 6 बॉल अगदी या बॉलरला फेस करायचे आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. सांघिक चौथा, वैयक्तिक पहिलं. पंकज वाघमारे हा गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय गोलंदाजी करण्यासाठी. षटकाराच्या उंबरड्यावरती फलंदाज आपण पाहिलं तर प्रवीण सिंगवा. आताच इथे मात्र आगमन झालंय माननीय श्री रामशेठ खडके, ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव सदस्य. या मंचावरती त्यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत.
नेक्स्ट मॅच साठी आपण पाहतोय फर्स्ट इनिंग संपल्यानंतर लगेच दोन्ही टीमचा कॅप्टन यायचं नाणेवली विपक्षी यांच्या वन स्टार वाघाची वाडी दोन्ही टीमचा कॅप्टन तयार राहायचा नाहीतर पॅनलाइजला सामोरे जावे लागेल. पहिला बॉल वरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय पंकज वाघमारे सुरेख गोलंदाजी सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. फलंदाज बॅक टू द पविलन आपण पाहिलं तर अशोक ठोंबरे. नेक्स्ट बॉल वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे बॅटची लिडिंग एज जरूर घेतली होती. क्षेत्ररक्षक चुकी करतोय झेल सुटला जातोय आणि या बॉल वरती अगदी सिंगल रन्स आणि इथे मात्र एक रन आल्यानंतर स्ट्राईक ऑनला फलंदाज आपण पाहतोय वाशिवली टीमचा हा खेळाडू ज्याच्या बॅट मधून सलगचे 2 षटकार आले आणि आता षटकाराच्या उंबरट्यावरती येऊन हा फलंदाज आपण पाहतोय. अगदी चांगली बॅटिंग सुरुवात केली 2 फटके मोठे आले. आता शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये अगदी किती मोठे फटके येणार. अंतिम षटक आहे 10 टार्गेट सेट करण्याचं षटक पाहतोय. वेगवान गोलंदाज आपण पाहतोय वेगावरती स्वार करून गोलंदाजी करतोय पंकज वाघमारे. नेक्स्ट बॉल सुरेख बॉल टाकलाय अतिरिक्त उसळी घेतली अगदी एक्स्ट्रा बाउन्स चाललाय बॉल आणि या बॉल वरती एक अतिरिक्त रन्स पाहायला मिळतीये. पंच तिथे मात्र पनिशमेंट केली जाते गोलंदाज पंकजला आणि 1 रनच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 49 या अंकावरती. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा लेंथ लाईन अगदी डाव्या एसटी उजव्या एसटीच्या बाहेर बॉल निघून चाललाय आणि एक सिंगल रन्स आपण पाहतोय. 50 धावा इथे मात्र धावफळकावरती लागल्यात. 50चा आकडा गाठलाय. अगदी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते परंतु लेंथ लाईन कुठेतरी थोडी भडकटली जाते आणि एक्स्ट्राच्या रन्स आपण पाहतोय. इथे मात्र गोलंदाजी करत असताना पंकज ओहो या बॉल्स वरती अगदी काय घडतंय बॉल निघून चाललाय लेग बाय स्वरूपामध्ये. इथे मात्र वाईड साठी रिव्ह्यू घेतला जातोय आपण पंचांचा हा निर्णय असेल. अगदी 4 रन्स तर अगदी नशिबाचे आपण पाहतोय या बॉल्स वरती आल्यात आणि सुरेख मॅच पाहायला मिळाली. निंबोडे टीमची गोलंदाजी पाहायला मिळाली तर अगदी उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते परंतु एक्स्ट्राच्या रन्स या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर सेकंड ओव्हर मध्ये 10 एक्स्ट्राच्या रन्स आल्या. त्यानंतर ह्या बॉल वरती देखील 4 आणि वाईड बॉल येतोय आणि 4+1 5 धावा या बॉल वरती. अगदी एक्स्ट्राच्या 15 रन्स आपण पाहतोय. चुकी केली जाते एसटी रक्षकाच्या माध्यमातून. आपण पाहतोय 5 रन्स आलेत. 5 रनच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55 55 धावा. गोलंदाज पंकज वाघमारे हो या बॉल्स वरती अगदी देखील इथे मात्र चुकीची गोलंदाजी पाहायला मिळाली जाते. गोलंदाज पंकज वाघमारे पहिल्या 2 बॉल पाहिलं तर पहिल्या बॉल वरती विकेट दुसऱ्या बॉल वरती सिंगल आणि विचार केला तर ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते तो फलंदाज स्ट्राईकला आल्यानंतर तिथे मात्र थोडासा गोलंदाज पंबल होतोय आणि एक्स्ट्राच्या रन्स आपल्याला पाहायला मिळतात 56 धावा धाव फळकावरती. ओहो पुन्हा एकदा अगदी अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. अगदी आपण पाहिलं तर बॅटर प्रवीण सिंगवाचे अगदी शरीराच्या वरून बॉल निघून चालला. एक्स्ट्राच्या रन्स पाहायला मिळतात. लेन लाईन भरकटली जाते. गोलंदाजी करत असताना अगदी चांगली गोलंदाजी वेग सुद्धा चांगला आहे परंतु अगदी लेन लाईन कुठेतरी चुकीची पाहायला मिळते. या गोलंदाज आपण पाहतोय तर निंबोडी टीमचा सांघिक शेवटचं षटक आपण पाहतोय 4थं षटक. सुरेख बॉल लेफ्ट केलाय बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. SQRQ ZQ बुक्की टेंगुल सूरज चव्हाणच्या स्टाईल मध्ये षटकार 6 धावांसाठी. जाऊया डीजेकडे.
धावसंख्येत जाऊन पोहोचले 63 या अंकावरती. षटकार आलाय, षटकाराची हॅट्रिक मात्र या फलंदाजाने केली या मैदानामध्ये. पहिली षटकाराची हॅट्रिक. वाशिवली टीमचा कॅप्टन प्रवीण सिंगवा फलंदाजी करत असताना आपण पाहतोय चांगला खेळ मैदानामध्ये झालाय. इथे मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने. षटकार आल्यानंतर अगदी डॉट बॉलची सांगता आली, धावसंख्या स्थिरावली झाली जाते. या बॉल नंतर 63 धावा. सुरेख बॉल लॉफ्ट केला. इथे मात्र बॉल निघून चाललाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. उलकावणी देणारा सीमा रेषा पलीकडे येतोय 4 धावांसाठी. प्रवीण सिंगवाच्या बॅट मधून चौकार. मास्टर आपण पाहतोय विकेट गेल्यानंतर अगदी हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आणि त्यात नंतर सुरुवात केली आहे फलंदाजी करण्यासाठी. तर चौकार आणि षटकारांची अतिशबाजी आपण या मॅच मध्ये आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय चांगली फलंदाजी. वाशिवली टीम टॉस हारल्यानंतर अगदी फलंदाजी वाट्याला आली. अगदी बॉल स्लॉट मध्ये आलाय, बॉल निघून चाललाय परंतु सीमा रेषेच्या बाहेर येतोय. या बॉलवरती 6 धावा. शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट करणारा फटका पाहिला. 6 धावेच्या साहाय्याने धावसंख्या निघून चालली होती मात्र 73 प्लस अगदी आपण पाहिलं तर पॅनलाइजच्या 4 धावा. 77 येणारे 24 बॉल आणि 78 धावांचं टार्गेट सेट केलंय. आपण पाहतो या मंचावरती अगदी या शृंखलेचा आनंद घेण्यासाठी मंचावरती स्थानापन्न झालेले प्रमुख पाहुणे माननीय श्री रामशेठ खडके ग्रुप ग्रामपंचायत बोरगावचे विद्यमान सदस्य यांचा सन्मान आपण या शृंखलेमध्ये अगदी पाहतोय. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आणि यांचा सन्मान करतील नितीनजी पारधी. आपण यांचा सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल, सन्मान चिन्ह आणि आपण पाहतोय यांचा सन्मान नितीन पारधी यांनी करायचा आहे. आपण पाहतोय या मंचावरती आगमन झालं त्यांचं या शृंखलेसाठी. ग्रुप ग्रामपंचायत बोरगावचे विद्यमान सदस्य आहेत आणि विकास अगदी या पंचकृषीमध्ये केला जातो. अगदी नितीन शेठ पारधी युवा उद्योजक तारवाडी यायचं आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. आपलं देखील या शृंखलेमध्ये सहर्ष स्वागत. आणि पोखरवाडीचे सर्व ग्रामस्थ आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. हॅलो मंडप डेकोरेटर्स आपण यायचंय, आयोजकांना भेटायचंय. स्पीडअप घ्यायचं आणि पंच आपण मोबाईल असेल तर प्रथम 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंपल्सरी संपले पाहिजेत आणि 15 मिनिटांमध्ये षटक संपले नाहीत 3 तर एक खेळाडू मात्र आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये उभा करायचा आहे आणि दक्षता घ्यायची प्रत्येक टीमने. आणि आपण पाहतोय 24 बॉल अगदी धावा जमवल्या तर 77-78 धावांचा टार्गेट सेट केलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी निंबोडे टीम. नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी यायचं वाघाची वाडी आणि यांच्या विपक्षामध्ये नाणेली टीमचा कॅप्टन प्लीज स्पीडअप करायचंय आणि टॉस करण्यासाठी यायचंय. शेवटचा कॉल असेल, नाहीतर जो कॅप्टन येईल त्यानंतर एखादा कॅप्टन जर 5 मिनिटं उशीर झाला तर पॅनलाइज केले जाईल.
दुसऱ्या इनिंग साठी आपण मैदानामध्ये मॅच पाहतोय. पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन. फलंदाज पहिल्या बॉल वरती. बॅक टू द पवेलियन. निंबोडे टीमचा कोहिनूर हिरा मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कैलास वाघमारे फलंदाज बॅक टू द पवेलियन. अगदी पाहिलं तर सुरुवात वाशिवली टीम गोलंदाजी करत असताना गोलंदाज मार्क वरती गोलंदाज जनार्दन ठोंबरे. पहिला बॉल सुरुवात अगदी सुरेख पाहायला मिळाली. ज्या विकेटची अगदी आस लागली होती तो बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाला. निंबोडे टीमचा कोहिनूर हिरा गोल्डन विकेट बॅक टू द पवेलियन. 78 धावा 24 बॉल मध्ये. अगदी पाहिलं तर पहिल्या बॉल वरती विकेट. आता मात्र 23 बॉल 78 रन्स. या बॉल वरती लॉफ्ट केलाय. बॉल निघून चाललाय पार्किंग प्लॉट मध्ये. सीमा रेषा पार आल्या पावली षटकार. डीजे तर सुरुवात चांगली केली आहे. दुसऱ्या बॉल वरती षटकाराने श्री गणेश केलाय. बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. हरेश वाघमारे लॉफ्ट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय. काय घडतंय अगदी इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय का? नाही. बॉल निघून चाललाय. चल रे भोपल्या. टुनुक 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 टुनुक. सीमा रेषा पलीकडे येतोय हा चौकार. 4 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 10 या अंकावरती. पहिला विकेटचं पतन झालं. कैलास वाघमारे अगदी पवेलियन मध्ये आला. त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. 2 बॉल वरती 10 रन्स आपण पाहतोय. सुरेख फटका. बॅटची लिडिंग एज लागली आहे. बॉल अगदी चौकाराच्या दिशेने निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल. अगदी पाहिलं तर 4 धावा या बॉल वरती. बॅटिंग अगदी धमाक्यात पाहायला मिळतीये. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी धबधबा. हरेश वाघमारे फलंदाजी करतोय. सुरेख बॅटिंग पाहायला मिळते. 78 धावा जमवायची सुरुवात केली आहे. चौकार षटकारांच्या आतिषबाजीने फलंदाजी करावी लागेल. दमखम दाखवावा लागेल या मैदानामध्ये. अगदी उशीर झाला या टीमला येण्यासाठी आणि 4 रनसाठी पॅनलाइज केलं. सुरेख फटका अगदी आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि या विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. दुसरा फलंदाज इथे मात्र बाद झालाय. हरेश वाघमारे याच्या स्वरूपामध्ये. तर आपण पाहतोय सन्मानाकडे वळूया. नितीन शेठ पारधी युवा उद्योजक ताडवडी यांचा सन्मान या शृंखलेमध्ये आपण पाहतोय. अगदी मायेची उबदार शाल आणि यांचा सन्मान करतील जानूजी खडके आणि यांचा सन्मान करायचा आपण पाहतो या शृंखलेमध्ये. अगदी मंचावरती स्थानापन्न झालेत. आपण यांचा सन्मान करतील जानू खडके. नितीन शेठ पारधी युवा उद्योजक आपण पाहतोय. या पंचकृषीमध्ये अगदी यांचं नेतृत्व आपण पाहतो चांगलं. मायची उबदार शाल आणि अगदी आपण पाहिलं तर पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान अगदी आपण पाहतोय. पहिले षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती लागली ती मात्र 14 या अंकावरती. इथे मात्र आपण पाहतोय बॅटिंग करत असताना निंबोडे टीम 2 फलंदाज बॅक टू द पवेलियन. आक्रमण केलं होतं. चांगली फलंदाजी पाहायला मिळाले. 3 मोठे फटके आले. त्यानंतर अगदी बाद झाला हा फलंदाज. 4थ्या क्रमांकावरती फलंदाज अविनाश वाघमारे. 78 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पहिलं षटक संपलंय 14 धावा. येणारे 18 बॉल आणि 64 धावा.
18 बॉल 64 धावा जमवायचे आहेत. फटकेबाजी करावी लागेल. चौकार षटकारांची 38 बाजीची गरज आहे या टीमसाठी. नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं गोलंदाज मार्क वरती गोलंदाज गणेश हिंदोला हा गोलंदाज मैदानामध्ये दाखल झाला गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल अगदी पाहिलं तर शरीराने वेग दाखवला होता परंतु बॉल अगदी धीम्या गतीचा पाहायला मिळाला. फसवा बॉल पहिल्या बॉल वरती ते बॅटर मात्र अगदी पंबल होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट स्वरूपामध्ये आला. धावसंख्या स्थिरावली जाते 14 या अंकावरती. गणेश हिंदोला गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने. इथे मात्र फुल टॉस बॉल फुल टॉल वसूल होणार का? बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. वन बाउन्स सीमा पार येतोय चौकार. ते मात्र रिव्ह्यू अगदी बॅटिंग टीम कडून असेल. फेअर डिलिव्हरी आहे. अगदी या बॉल वरती आपण पाहिलं तर 4 रन्स येतात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 18 या अंकावरती. फलंदाज आपण पाहतोय निलेश वाघमारे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू होता आणि रिव्ह्यू गमावला. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्ह्यू कोणत्याही पद्धतीचा इथे मात्र स्वीकारला जाणार नाहीये. ओहो काय घडलाय? फर्निचर ब्लास्ट यष्ट्यांचा वेध घेतलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाज मार्क वरती गणेश हिंदोला वाशिवली टीमचा वेगवान गोलंदाज. फलंदाज बॅक टू द पवेलियन. परंतु या आयोजनामध्ये कोणताही अगदी आपण पाहिलं तर गालबोट लावायचं नाहीये. प्लीज आपल्याला शेवटचा कॉल असेल नाहीतर समोरच्या टीमने जर पॅनलाइज केलं तर तुम्हाला स्वीकारावं लागेल. प्लीज सहकार्य करायचं आयोजकांसाठी. वाघाचीवाडी टीमचा कॅप्टन नाहीतर अगदी एखादा खेळाडू जरी असेल आपण आला असाल पुढे तर आपण यायचं टॉस करण्यासाठी. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर टॉस केला जातो परंतु विलंब झाला. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहतोय आपण. गोलंदाज गणेश हिंदोला. सुरेख बॉल अगदी पडल्यानंतर उसळी अगदी पाहिली तर फलंदाजाला बीट करून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट चेंडूची सांगता येते. प्रत्येक डॉट बॉल अगदी आपण पाहिलं तर निंबोडी टीम साठी पराभवाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. हो सुरेख बॉल अगदी आडव्या बॅटने इथे मात्र बॉलला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता आली. धावसंख्या स्थिरावली जाते या बॉल वरती. आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना निंबोडे टीम धावसंख्या आतापर्यंत 18. अजून देखील धावा जमवायचे 60 धावा. षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. एक्स्ट्राच्या रन्स इथे मात्र येतील का? नाही. या बॉल वरती लॉफ्ट केलाय. बॉल अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहे आणि सिंगल रन्स येते या बॉल वरती. सिंगल रन से कुछ नहीं होने वाला है भाई. इधर तो चौका छक्का लगाना पड़ेगा. दोन षटकांचा खेळ संपला. येणारे 12 बॉल आणि 59 धावा. अगदी येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती
षटकारच खेचावा लागेल फलंदाजी करण्यासाठी, आतिषबाजी करावी लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कोण जिंकेल कोण हरेल शेवटच्या बॉलवरती अगदी सांगू शकत नाही आपण. काय घडेल मैदानामध्ये आपण पाहिले तर प्रथम गोलंदाजी करत असताना निंबोडे टीमकडून मात्र 3 चुकी पाहायला मिळाल्या आणि त्या एक्स्ट्राच्या 15 रन्स आता इथे मात्र या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर एक्स्ट्राच्या रन्स आपण 15 पाहिला, त्या पेनलाइज अगदी 20 धावांना सामोरं जावं लागलं. गोलंदाजी चांगली केली होती मात्र एक्स्ट्राच्या रन जर वाचल्या असत्या तर अगदी टार्गेट कमी सेट झालं असतं आणि फलंदाजी देखील सुद्धा अगदी आपण पाहिलं तर दडपणाखाली जी फलंदाजी पाहायला मिळाली होती ती अगदी प्रेशरमध्ये फलंदाजी करत असताना विकेटचे पतन देखील झालं. आणि आता इथे मात्र पाहतोय नेक्स्ट बॉलर गोलंदाज मार्कवरती मंगेश पारदी, सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. पहिला बॉल अगदी पंचांच्या डाव्या बाजूने रॅडम ओव्हर द विकेट. पहिला बॉल वरती अपील केली जाते. बॉल आपण पाहिलं एक सिंगल रन्स या बॉल वरती. बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल गेला, सिंगल रन्स आली. बॅटची कडा अगदी सिंगल रन्स येते. 11 बॉल 58 धावा, मोठं आव्हान आहे आणि या आव्हानाला सामोरं जावं लागतंय. प्रत्येक बॉलवरती षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. टार्गेट मोठं सेट केलं वाशिवली टीमने. फलंदाजी करत असताना चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, गली रिजन मध्ये बॉल चाललाय आणि या बॉल वरती सिंगल रन्स येते. आता मात्र पराभवाची आशा लागली आहे निंबोडे टीमला. अगदी पाहिलं तर 10 बॉल मध्ये 57 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते खोलामध्ये. अगदी सुरेख गोलंदाजी करतोय मंगेश पारदी, गोलंदाजी करतोय. सुरेख बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, चुकी केली जाते. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. खूप उशिरानंतर आलेला हा चौकार आपण पाहतोय. निंबोडे टीम साठी 4 धावा. हा बॉल अगदी पाहिलं तर डाव्या स्टीच्या बाहेर बॉल निघून चाललाय. एक अतिरिक्त रन्स येते आणि अतिरिक्त रनच्या साने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या अंकावरती. 3 विकेट लॉस ऑफ. निंबोडे टीम बॅटिंग करत असताना टार्गेट चेस करत असताना 78 धावांचं चांगली गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावरती वाशिवली टीम आपण पाहतोय. हा बॉल फुल टॉस, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. AK-47 6 धावांसाठी षटकार. सहा धावेच्या साने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 32 धावा धाव फळकावरती. या बॉलला देखील लॉफ्ट केलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. बॉल निघून चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स. षटकार आल्यानंतर हा देखील चौकार आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना निंबोडे टीम आता मात्र धावा जमवण्याचं काम केलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या अंकावरती. अर्ध्यावरती धावा तर जमवलेत परंतु खूप लांब आपण पाहतोय. इथे मात्र सरळ बॅटने धावा येतात परंतु आडव्या बॅटने धावा जमवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 36 या अंकावरती. आता मात्र आपण पाहतोय अंतिम षटक आणि या षटकामध्ये 6 बॉल्स मध्ये 42 रन्स. अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये राहुल आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर वर्ल्ड टेनिस क्रिकेट आपण पाहतोय आमच्या समवेत लाभलेत. अगदी आपण पाहू शकाल ओम पाटील 6 बॉल आणि 42 धावा. ओम पाटील आपल्याला माहित असेल 6 बॉल मध्ये टेनिस क्रिकेट मध्ये 42 धावा ऑन. इथे मात्र मैदानामध्ये चेस झालेत. क्रिकेट आहे अगदी आपण पाहू शकाल 6 बॉल मध्ये 42 धावा झालेत परंतु आता पुन्हा या मैदानामध्ये होतील का पाहायचंय. अगदी एखादा चुकीचा बॉल आणि त्यावरती आलेला फटका हे जणू काही क्रिकेटचं गणित सांगून जातं. परंतु पाहायचा पहिला बॉल. इथे मात्र पहिला बॉल आडव्या बॅटने
अगदी रिव्हर्स अटेंड करायचा, माफ करा, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता. प्रयत्न करावे लागतील षटकार चौकारांची. एखाद दुसरा चुकीचा बॉल वरती फटका आला तर मॅच जिंकू शकता, काही घडेल. अगदी आपण पाहतोय गोलंदाज मार्क वरती अशोक. सुरेख बॉल, दुसरा बॉल वरती अगदी बॅटच्या हलकीची प्लेसमेंट पाहायला मिळतोय, सन्मान दिला जातोय, एक सिंगल रन्स येते. आता मात्र पराभवाच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर निंबोडे टीम आशा सोडली या टीमने जिंकण्याची. जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागतो. अगदी पाहिलं तर कृष्णजी भवरे यांचं देखील इथे आगमन झालंय. आपण यायचंय मंचावरती. सहर्ष स्वागत आहे या पंचकृषीमध्ये. अगदी ज्यांचा गोड आवाज आपण ऐकतो, यांचं आगमन. या बॉलवरती फटका लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र फलंदाज बीट झाला. डॉट बॉलची सांगता आली आहे. अगदी या मॅच मध्ये पाहिलं तर वाशिवली टीम अगदी आपण पाहतोय विजयाच्या दिशेने. वाघाच्या वाडी टीमला शेवटचा कॉल असेल, प्लीज आपण स्पीडअप करायचं. आणि या बॉल वरती लॉफ्ट केला, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, बॉल निघून चालला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय. वाघाची वाडी टीमचा कॅप्टन प्लीज यायचे. सुरेख बॉल, अगदी त्याच इथे मात्र प्रयत्न जरूर केला जातोय. या बॉल वरती अगदी मिनी हेलिकॉप्टर फिरवलं होतं, परंतु हेलिकॉप्टरचे पंखे मात्र तिथे पडले गेलेत. फलंदाज विकेटचं पतन झालंय. बॅक टू द पवेलियन आणि मॅच अगदी विन झाली आहे. टीम वाशिवली टीम विजय टीमचे हार्दिक अभिनंदन, पराभूत टीमचे कौतुक. नेक्स्ट मॅच आपण